सुनो सुनो सिद्धार्थ कथा। सत्य कथा, पुरुषार्थ कथा, सुनो सुनो सिद्धार्थ कथा। चढ़ते सूरज सा तेजवान वो कीर्तिमान, हुंकार भरे जब कूच करे, थर थर कांपे आसमान। वो राजपुत्र वो शूरवीर, पर्वत को भेद दे उसके तीर, शांति का स्रोत करुणा की धार, निर्झर झरे मन से अपार। वो राजपुत्र वो शूरवीर, पर्वत को भेद दे उसके तीर, है शाक्य वंश का वो तारा, जगमग है जिससे जग सारा। इमेते महाबोधि लोकनाथेन पूजितां प्रथमं बोधि पर्यङ्कं द्वितीयं च निमिषं तृतीयं च गमनं चेत् पंचमं अजपालस्य मुखिलिङ्गेन सप्तमं सप्तमं राजाय महादेव महासत्त्व बोधिलिङ्गे निचिन्द्यो पंचमारे पराजयता संबोधिमुत्तम। एतेन सत्यवज्रेण सर्वदा, एतेन सत्यवज्रेण सर्वदुःखाभयारोगा विनश्यतु। एतेन सत्यवज्रेण होतु मे जयमङ्गलानि। सुखी होन्तु, सुखी हो। मैं बुद्ध को बुद्ध करे कल्याण, बुद्ध सदा रक्षा करे, बुद्ध बड़े बलवान। नाम न करो मैं धम्म को, धम्म करे कल्याण, धम्म सदा रक्षा करे, धम्म बड़ा बलवान। नाम न करो मैं संग को, संग करे कल्याण, संग सदा रक्षा करे, संग बड़ा बलवान। संग बड़ा बलवान, संग बड़ा बलवान। महाकारुणिक भगवान बुद्ध, त्या महाकारुणिक भगवान बुद्धाने दिलेला सद्धम्म, त्या सद्धम्मावर आरूढ असणारा श्रावक संघ, जो भूतकाळात होऊन गेला, भविष्यात होईल आणि वर्तमानात आहे, अशा तिन्ही कालच्या बुद्धरत्नाला, धम्मरत्नाला, मी संघरत्नाला नमस्कार करतो। परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक प्रयत्नाने विद्या विभूषित झाल्यानंतर आमच्या जीवनात फार मोठा एक बदल घडून आणला। ज्या बदलामुळे आजच्या या संसार चक्रामध्ये बुद्धाचा ध्वनी पूर्व दुगणित उठण्यासाठी कामाबी ठरलेत, अशा त्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी नमन। मित्र हो, मित्रत्वाची अभिवृद्धी व्हावी हा माझ्या मनातील हेतू आहे। मित्र भेटतात, मित्र तुटतात, पण मैत्री या शब्दाचा अर्थ जगण्याचा आधार। कारण मलाही जगता आलं पाहिजे, तुम्हालाही जगता आलं पाहिजे आणि सर्वांना जगता आलं पाहिजे। आणि मित्र जोडवण्यासाठी देणारा धर्म जर जिवंत नसेल तर तुम्हाला मिळता
मित्र जोडता येणार नाही. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलं की ज्या कार्यामुळं त्यांनी जे मित्र जोडले किंवा त्यांना जे नमन केल्या जाते किंवा जगात त्यांना जो आदर दिला जाते त्याचं कारण आहे. कारण जगामध्ये त्यांनी जो भगवान बुद्धाचा जो धम्मचक्र प्रवर्तन जो कार्यक्रम 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर दीक्षाभूमीला जे नाग नदीच्या काठी खरोखरच हजारो लाखो लोकांना जो धम्म दिला त्या धम्माची परिचिती या संपूर्ण जगामध्ये आज खळबळ मारलेली आहे आणि बुद्धाच्या धर्माशिवाय आम्हाला गत्यंतर नाही हे सर्व सिद्ध झालं आहे. आणि बुद्ध ही बुद्ध आहे. बुद्ध म्हणजे व्यक्ती नव्हे, बुद्ध म्हणजे ज्ञान, बुद्ध म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये आलोक उदपादी, पय्या उदपादी, विद्या उदपादी ह्या जीवनामध्ये जे कसोटीवर उतरणारे आहेत त्यांच्या संबंधाने ही विद्या आहे. आणि ज्याला कसोटीला उतरायचं असेल आणि या जीवनातून मुक्त व्हायचं असेल तर या बोधिवृक्षाखाली आज जे मी मार्गदर्शन करत आहे त्या मार्गदर्शनचा माझासुद्धा हेतू आहे की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यावर उपकार केलेले आहे त्या उपकारातून सुटण्यासाठी अनेकापर्यंत हा धर्म पोचला पाहिजे. त्यांना समजलं पाहिजे की बुद्ध म्हणजे काय, बुद्ध म्हणजे काय, धम्म म्हणजे काय आणि संघ म्हणजे काय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बुद्धत्वाच्या प्राप्तीसाठी ज्या बोधिवृक्षाखाली भगवंत बसले अधिष्ठान करून त्या बोधिवृक्षाखाली बसताना जो दृढ निश्चय केला, चाहे माझी हड्डी पसली एक तुटून हो किंवा शरीर सुकून जाईल परंतु मी बुद्ध ज्ञानप्राप्तीशिवाय मी इथून उठणार नाही, हे जे सत्य भगवंताच्या संबंधाने त्यांनी जो आराधना केली त्यामध्ये ते सर्वार्थ सिद्ध ठरले. बुद्ध म्हणजे सर्वार्थ सिद्ध. सर्वार्थ सिद्ध या जीवनाचा अर्थ ज्यांनी सिद्ध मिळत त्याचा कोणीही गुरु नाही असं जे सांगितलं. मग काय सांगितलं हा सर्वात महत्त्वाचा. जे सांगितलं आहे की जे जे उत्पन्न होणार आहे ते नाश होणार आहे. अविद्या पच्चय संखारा, संखारा पच्चय विया, वियान पच्चय नामरूप, नामरूप पच्चय सळायतन. अशा 12 कळा दुःखाकडे नेणारे आहे आणि 12 कडे ह्या दुःखातून मुक्तीकडे नेणारे आहे. म्हणून मला माझ्या मातापित्यांना जन्म दिलेला हे मला मान्य आहे. कारण मला कोणीही देवी देवतांना जन्माला घातलेलं नाही. माझ्या मातापित्याच्या संबंधाने मी या जगात आलो. म्हणून मातृत्वाची किंमत या जगामध्ये असली पाहिजे, पितृत्वाची किंमत या जगामध्ये असली पाहिजे. गेट टुगेदर गिव्ह टुगेदर. तुम्ही जर तुमच्या मातापित्याला जर रिस्पेक्ट दिला तर तुम्हाला कोणी रिस्पेक्ट देईल. तुम्ही जर कोणाला रिस्पेक्ट द्याल तर तुम्हाला कोणी रिस्पेक्ट देईल. जर तुम्हीच कोणाला रिस्पेक्ट देणार नाही तर तुम्हालाही कोणी रिस्पेक्ट देणार नाही. म्हणून भगवान बुद्धाच्या संबंधानं बुद्धत्वाची प्राप्ती झाल्यानंतर भगवान बुद्ध सुद्धा 34 देवलोकामध्ये स्वतःच्या मातेला म्हणजे निर्वाणाच्या मार्गाला लावण्यासाठी, निर्वाणस्थ करण्यासाठी वेदनानुपस्सी विहरती आतापि संपजानो सतीमा. ज्या काया वाचा मनाने जर तुम्हाला परिसिद्ध होता येईल तर तुमचं जीवन सुखी आणि समृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या बोधिवृक्षाखाली बसतानाही तुम्हाला समजलं पाहिजे का मी इथे गोष्टी करायसाठी नाही आलो. मला इथे धारण करायचं आहे, मला शांती प्रदान करायची आहे. मला गोष्टी करायला अनेक ठिकाणं आहे, गोष्टी आहे. परंतु इथे आल्यानंतर आम्ही इंटरनॅशनल लोकांचं चर्या पाहतो, त्यांचा स्वभाव पाहतो, त्यांचं कार्य पाहतो. त्या लोकांकडे पाहिल्यानंतर आमच्या मनामध्ये आलं पाहिजे का हे पहा कसं वंदना करतात, पूजापाठ करतात, कसं आचरण करतात, त्यांची भूमी कोणची, त्यांच्या भूमीमध्ये त्या बुद्धभूमीमध्ये वास करतात आणि आम्ही गोष्टीच्या भूमीत वास करत असेल तर आम्हाला काय भेटणार आहे. म्हणून तुम्हाला जर हे बाहेर इथं तुम्ही बुद्धगयामध्ये सर्व देशाचे लोक येतात, ब्रह्मदेशाचे येतात, थायलंडचे येतात, श्रीलंकेचे येतात, कंबोडियनचे येतात, हे सर्व लोक येतात. यांच्या पूजेमध्ये, यांच्या सूत्रपाठामध्ये, त्यांच्या बसण्यामध्ये, त्यांच्या उठण्यामध्ये ते कसे त्यांना दान देतात. तुम्हाला का देत नाही? भारतीय लोकांना ते दान द्यासाठी का मागं पुढं पाहतात? तुमची ती कदर का करत नाही? त्याचं काय 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 कारण आहे हे तुम्ही शोधलं पाहिजे आणि तुमची जीवनयात्रा सफल बनवली पाहिजे. जर तुम्ही तुमचा अभ्यास तुमच्या स्वतःसाठी करत नसेल तर तुम्ही दुसरा अभ्यास करून फायदा नाही. पुस्तकातला अभ्यास
आणि या 3.5 हाताच्या कायेचा अभ्यास, या 3.5 हाताच्या कायारूपी संसाराचा अभ्यास करणे हे बुद्धानं शिकवलं आहे. म्हणून जातीपि दुःखा, जरापि दुःखा, व्याधीपि दुःखा, मरणपि दुःखा, पशुपादान खंदापि दुःखा. जे दुःख आहे त्या दुःखाचा नाश करावयाचा जर असेल तर दुःख समजून घ्यावं लागेल. सर्वांचे मंगलो, सर्वांचे मंगलो, सर्वांचे मंगलो भवतु. सब मंगलं रक्षन्तु सब देवता, सब बुद्धानुभावेन धम्मानुभावेन संघानुभावेन रतनसूत्रानुभावेन जिनपञ्जरसूत्रानुभावेन